शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गांधीनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं। गांधीनगरमध्ये अवैध व्यवसाय वाढल्यानं व्यापारी आणि ग्राहक वर्ग त्रस्त आहे। त्यामुळे अवैध व्यावसायिकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली। गांधीनगर परिसरातले क्रिकेट बेटिंग, गुटखा, गांजा, दारू विक्री, खासगी सावकारी अशा अवैध व्यवसायांवर कारवाई करावी, अन्यथा शिवसैनिक तीव्र आंदोलन उभारतील असा इशारा करवीर तालुका शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय। त्यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांना निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये नुकत्याच घडलेल्या भावेश तुलसानी या 22 वर्षीय तरुणाच्या आत्महत्येचा उल्लेख करण्यात आलाय। क्रिकेट बेटिंगमुळे अनेक तरुण कर्जबाजारी होत असून बेटिंग व्यवसायाशी संबंधित बुकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। बेटिंगमुळे तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर ही गंभीर बाब आहे। अशा अवैध व्यवसायांवर तातडीनं कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला। पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख असून अनेक अवैध व्यवसायांमुळे गांधीनगरमधील व्यापारी धास्तावले आहेत, असं करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी नमूद केलं। मात्र पोलीस निरीक्षक तनपुरे यांनी गांधीनगर परिसरात अवैध व्यवसाय नसल्याचं सांगून एखादा अवैध व्यवसाय आढळल्यास नक्कीच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं।